MNT मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण एका विशेष विषयावर चर्चा करत आहोत. मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की 11 मार्च 2022ला अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी 2022 आणि 23चं राज्याचं आर्थिक संकल्प सादर केला, अंदाजपत्रक सादर केलं. त्या अंदाजपत्रकांवर विरोधी पक्षाने आगपाखड केली. त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांनाही या अंदाजपत्रकामध्ये नेमकं आहे काय याची उत्सुकता होती. परंतु पेपरमध्ये किंवा रेडिओ टीव्हीला ज्या बातम्या असतात ते सर्वसाधारण लोकांना समजण्याच्या पलीकडचे असतात. त्याच्यामध्ये आपल्यासाठी वाढून काय ठेवलेलं आहे, हा अर्थसंकल्प काय असतो, पैसा येतो कसा, जातोय कसा, कशावर खर्च केला जातोय, हे साधारण माणसाला समजण्याच्या पलीकडचं आहे. कारण त्याचा संबंध रोजच्या जगण्यामध्ये 2 वेळची भाकर मिळावी यासाठी असतो. मग अर्थमंत्र्याने मांडलं काय नाही मांडलं काय त्याला फारसं काही देणं घेणं नाही, जोपर्यंत त्याच्या ताटात येत नाही. अल्पभूधारक असेल तर जोपर्यंत त्याच्या शेतीला नळ मिळत, आपल्या शेतीला विहीर मिळत नाही, शेतीची अवजारे मिळत नाही, तोपर्यंत त्याला अर्थ बजेट हे काही कळत नाही. तेव्हा भारताचा जो अर्थसंकल्प जसा असतो तसा राज्याचा सुद्धा अर्थसंकल्प सादर केला जात असतो. या अर्थसंकल्पाला खूप महत्त्व असतं. परंतु हा अर्थसंकल्प सर्वसाधारण लोकांना न समजल्यामुळे किंवा त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे राज्यकर्त्याचं फावते. आणि मग कधी कधी असं लक्षात येतं की राज्यकर्ते हे आपल्यासाठीच तयार करतात की काय, भांडवलशाहीचं हिताचं असतंय का, कृषीच्या संदर्भात असेल तर त्यामध्ये अल्पभूधारक असेल त्यासाठी काय असेल, जो सधन शेतकरी असेल त्यासाठी काय असेल, शिक्षणासाठी काय प्रावधान असेल, सामाजिक सुधारणेच्या संदर्भामध्ये काय असेल, ह्या गोष्टी जर समजून घ्यायच्या असतील तर प्रथमतः आपल्याला अर्थसंकल्प आणि त्यामध्येही राज्याचा अर्थसंकल्प काय कसा हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. तोपर्यंत माझी सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे. महाराष्ट्र राज्य अंदाजपत्रक 2022-23 आणि सामान्य माणूस हा पण केंद्रबिंदू समजलेला आहे. साधारण माणसाच्या बाबतीत नेमकं अर्थसंकल्पात काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तेव्हा या विषयाची मांडणी करण्यासाठी किंवा हा विषय समजून घेण्यासाठी आपण अर्थतज्ञ डॉक्टर PS कांबळे सरांना बोलावलेलं आहे. PS कांबळे सर, आपल्याला कल्पना आहे की अर्थतज्ञ आहे, त्याचबरोबर कोल्हापूर शिवाजी विद्यापीठामध्ये अर्थ विभागाचे प्रमुख सुद्धा आहे. सर, MNTच्या वतीने आपले स्वागत करतोय. राज्याचा अर्थसंकल्प 11 मार्चला सादर झालाय. अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी तो सादर केलाय. त्या अर्थसंकल्पाकडे आपण एक अर्थतज्ञ म्हणून कसं बघताय? सर्वप्रथम मी MNT मराठी चॅनेलला अत्यंत मनापासून धन्यवाद देतो. एका जिव्हाळ्याच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. कारण लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असा अंदाजपत्रक आणि त्यामध्ये सामान्य माणसाचं स्थान काय आहे, सामान्य माणूस कुठं आहे याची चर्चा व्हावी, त्याचे विवेचन विश्लेषण व्हावं या हेतून आजच्या या कार्यक्रमाचं संयोजन आपण केलेलं आहे. MNT मराठी चॅनेल आणि जीवन यांना अत्यंत मनापासून धन्यवाद देतो. जे काय नागरिक, जे काय प्रेक्षक जॉईन झालेले आहेत त्यांना पण मी मनापासून धन्यवाद देतो. आता जसं केंद्र सरकारचं अंदाजपत्रक असतं तसं राज्य सरकारचं पण अंदाजपत्रक असतं. केंद्र सरकारचं अंदाजपत्रक हे राष्ट्र पातळीवरची महत्वाचं असतं. देश पातळीवरचे जे विषय आहेत, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक काय असतील ते सगळे विषय या केंद्रीय अंदाजपत्रकामध्ये समाविष्ट केले जातात आणि ते साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो.
प्रादेशिक पातळीवरती, राज्य पातळीवरती जे काही विषय आहेत, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, हे विषय या राज्य पातळीवरच्या अंदाजपत्रकामध्ये, अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट किंवा अंतर्भूत करण्याचा प्रयत्न केला जातो आणि साध्य करण्याचा ते साध्य करण्यासाठीचा प्रयत्न हा त्यामध्ये केला जातो. आता नुकताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे जीवन 11 मार्च 2022 रोजी राज्याचे अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी 2022-23 या वर्षासाठी महाराष्ट्र राज्यासाठीच अंदाजपत्रक, अर्थसंकल्प सादर केले. त्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे 10 तारखेला इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ महाराष्ट्र आर्थिक पाहणी राज्याची ती या विधानसभेमध्ये आणि परिषदेमध्ये मांडली होती. आपण कुठल्याही अंदाजपत्रकाचे विवेचन, विश्लेषण, मूल्यमापन करताना आपल्याला आर्थिक पाहणीचा संदर्भ घ्यावा लागतो, इकॉनॉमिक सर्व्हेचा संदर्भ घ्यावा लागतो. कारण गेल्या वर्षभरामध्ये आणि पुढच्या वर्षी सुद्धा आपली आर्थिक सामाजिक स्थिती कशी आहे, कशी असू शकेल, या संबंधीचं विवेचन, विश्लेषण यामध्ये देण्याचा प्रयत्न केला जातो. आणि म्हणून 10 तारखेला ती आर्थिक पाहणी मांडली गेली आणि 11 तारखेला हे अंदाजपत्रक जाहीर केलं गेलं. आता आपल्याला हे माहिती आहे की गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये, कोरोनाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र पहिला होता कोविडची बाधा झालेल्या पेशंटच्या संख्येमध्ये आणि अनुषंगानं आर्थिक आणि सामाजिक विकास घसरण्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र अग्रेसर होता. कारण देश पातळीवरती जसं सातत्यानं या कोविडचा परिणाम होत होता, तसंच महाराष्ट्राच्या या राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती हे कोविडचं संकट आणि मग जेवढं संकट जास्त तेवढं टाळेबंदी आली, नियंत्रण आली, 144 कलम आलं, या सगळ्या गोष्टी आल्या. आणि त्यामुळं खरं म्हणजे देश पातळीवरती जसा भारतीय अर्थव्यवस्था ही बाधित झाली आणि आर्थिक विकासावरती, सामाजिक विकासावरती त्याचा परिणाम झाला, तशीच परिस्थिती कमी अधिक फरकानं ही महाराष्ट्र राज्याची झाली असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून 2020-21 मध्ये जर आपण आपली राज्याची आर्थिक वृद्धी बघितली तर ती सगळी मायनस होती, ऋण होती, निगेटिव्ह होती. पण नंतरच्या कालावधीमध्ये आपण ही अर्थव्यवस्था सुधारण्यामध्ये, अर्थव्यवस्थेला उचल देण्यामध्ये, अर्थव्यवस्थेला उठाव देण्यामध्ये आपण यशस्वी झालो. आणि आर्थिक सर्वेक्षण जे आहे, आर्थिक पाहणी आहे 2021-22 ची, ती आर्थिक पाहणी असं सांगते की 21-22 या वर्षामध्ये राज्याचं जे स्थूल राज्य उत्पादन आहे ते 12% वाढेल अशा प्रकारचा अंदाज आहे. 12% वाढेल. आणि देशाचं स्थूल देशांतर्गत उत्पादन 9.3% वाढू शकेल अशा प्रकारचा अंदाज आहे. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे या झालेल्या 21-22 मध्ये शेती आणि संलग्न व्यवसाय यांचा जो वाढीचा दर आहे, वृद्धीचा दर आहे, तो 4.4% असू शकेल असं सांगितलं की जो देशाच्या बाबतीमध्ये 3.3%, 3.2% पर्यंत आहे. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे आपण म्हणतो की महाराष्ट्र उद्योग प्रधान आहे आणि खरंच महाराष्ट्र उद्योग प्रधान आहे. जर आपण वृद्धी बघितली वर्ष 2021-22 मध्ये तर तुम्हाला लक्षात येईल की राज्याचं औद्योगिक क्षेत्र हे चांगल्या प्रकारे उचल धरलेला आहे, उचल खाल्लेला आहे किंवा उसळी मारलेली आहे किंवा सुधारलेला आहे असं आपण म्हणू. उसळी मारणं म्हणजे फार ते अतिरंजित होईल. आणि औद्योगिक विकास जो आहे तो 12% वृद्धीचा दर, वाढीचा दर 12% असेल अशा प्रकारचा अंदाज आहे. आणि आपण जरी महाराष्ट्र उद्योग प्रधान म्हणत असो, भारत जरी शेती प्रधान म्हणत असो, तर भारतीय अर्थव्यवस्था आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था या दोन्ही अर्थव्यवस्था या सेवा क्षेत्र प्रधान आहेत, म्हणजे सर्व्हिस सेक्टर डॉमिनेटेड. या दोन्ही अर्थव्यवस्थांचा जो विकास आहे, या दोन्ही अर्थव्यवस्थांची जी वृद्धी आहे ती वृद्धी ही सेवा क्षेत्रावरती अवलंबून आहे. आणि म्हणून राज्याचं जे सेवा क्षेत्र आहे ते 21-22 या आर्थिक वर्षामध्ये 13.5% वाढेल अशा प्रकारचं फोरकास्टिंग
अशा प्रकारचं भाकीत या इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये राज्याच्या आर्थिक पाहणीमध्ये आपल्याला दिसतं. सांगण्याचा हेतू असा की भारताशी तुलना करता, भारतीय अर्थव्यवस्थेशी तुलना करता राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये बरेच पॉझिटिव्ह चेंज आपल्याला दिसतात. जी. विकासाचा दर, वृद्धीचा दर 12% की जो देशाचा 9% 9.3% भाकीत आहे. शेतीचा वाढीचा दर हा 4.4% आहे की जो देशाचा 3.3% 2% आहे. आणि औद्योगिक विकासाचा दर हा 12% आहे की जो देशाचा साधारणतः 8 ते 9% आहे. आणि सेवा क्षेत्राचा दर सुद्धा 13.5% भाकीत आहे 21-22 वर्षासाठी. आणि तो देशाच्या सर्व्हिस सेवा क्षेत्राच्या सर्व्हिस सेक्टरच्या मानानं कितीतरी जास्त आहे. सांगण्याचा मुद्दा असा की आपल्या राज्यामध्ये केसेस वेगानं वाढत होत्या. तिसऱ्या लाटेमध्ये तर अगदी 1000, 10,000, 20,000, 25,000 असं वाढत होत्या. पण तरी सुद्धा आपला जो वृद्धी दर, आपल्या अर्थव्यवस्थेमधली जी सुधारणा राज्याची, खरंच ती कौतुकास्पद आहे असं मला वाटतं. आणि म्हणून अर्थव्यवस्था सुधारण्यामध्ये कोविडचा प्रतिकूल परिणाम हा नियंत्रित करण्यामध्ये किंवा कोविडवरती नियंत्रण ठेवण्यामध्ये निश्चितपणे आपण यशस्वी झालो हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि त्याचाच परिणाम म्हणून पहिल्या लाटेचा अत्यंत प्रतिकूल परिणाम झाला, दुसऱ्या लाटेचा तुलनेनं कमी झाला, तिसरी लाट वेगानं होती. तरी पण तिसऱ्या लाटेमध्ये फार काय बंद करावं लागलं नाही किंवा बंद केलं गेलं नाही किंवा टाळेबंदी नियंत्रण काय किरकोळ होती. पण जे पहिल्यानं दुसऱ्या लाटेमध्ये होतं ते नव्हतं. याचा परिणाम असा झाला की आपण जरी त्यावेळेला सुद्धा म्हणत होते की देशाच्या एकूण केसेसमध्ये महाराष्ट्राच्या केसेसचं योगदान 25% होतं आणि गती पण जोरात होती. आणि जेवढा वेग जास्त, टाळेबंदी जास्त, तेवढा प्रतिकूल परिणाम. या सगळ्यामध्ये सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेशी तुलना करता राज्याच्या अर्थव्यवस्थेमधली जी सुधारणा आहे ती निश्चितच कौतुकास्पद आहे. एकूण स्थूल राज्य उत्पादन असू द्या, शेती उत्पादन असू द्या, उद्योग उत्पादन असू द्या किंवा सेवा क्षेत्रात उत्पादन असू द्या, 20-21 तुलना करता 21-22 मध्ये जे आकडे आज उपलब्ध आहेत आर्थिक पाहणीमध्ये, इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये, निश्चितपणे आपण अर्थव्यवस्थेला सुधारण्यामध्ये, अर्थव्यवस्थेला त्या कोरोनाच्या या संकटातून बाहेर काढण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत असं आपल्याला दिसतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती, ही पार्श्वभूमी सांगण्याचं कारण यावरती आधारित अंदाजपत्रक असतो. अंदाजपत्रक म्हणजे हवेतनं आला किंवा एखादं बटन दाबलं आणि अंदाजपत्रक आला असं नसतं. त्याची पार्श्वभूमी आहे. या पार्श्वभूमीवरती हे जे आपलं अंदाजपत्रक आहे ते अंदाजपत्रक या चौकटीमध्ये आपल्याला बघायला पाहिजे किंवा या चौकटीमध्ये आपण बघणं आवश्यक आहे असं आपल्याला म्हणता येतं. या चौकटीमध्ये हे अंदाजपत्रक बघताना या अंदाजपत्रकाचं वैशिष्ट्य असं की 5 आधार, 5 सूत्र, त्याला पंचसूत्र असं म्हटलेलं आहे. त्याला पंचसूत्री असं म्हटलेलं आहे. 5 सूत्र म्हणजे 5 धोरणं म्हणा थोडक्यात. या 5 धोरणाच्या माध्यमातून 22-23 या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आर्थिक आणि सामाजिक विकास गतिमान करण्याचा, सुधारण्याचा असं म्हणत नाही, गतिमान करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि अजून एक यामध्ये $1 ट्रिलियन इकॉनॉमी हे उद्दिष्ट या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये. मला सांगण्याचा मुद्दा असा की देशाच्या अर्थव्यवस्थेची तुलना करता राज्याच्या अर्थव्यवस्थेची सुधारण्याची आणि उचल घेण्याची, उसळी मारण्याची जी स्थिती आहे ती कितीतरी चांगली आहे असं मला वाटतं. आणि म्हणून या अंदाजपत्रकामध्ये 5 क्षेत्रांवरती भर दिलेला आहे. त्याला अंदाजपत्रकामध्ये पंचसूत्री असं म्हटलेलं आहे. ती पंचसूत्री कुठली? तर शेती आणि शेती संलग्न व्यवसाय, आरोग्य क्षेत्र, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग. या 5 क्षेत्रांच्या विकासावरती भर देण्याचा प्रयत्न, यावरती जोर देण्याचा प्रयत्न हा या अंदाजपत्रकामध्ये केलेला आहे. आणि म्हणून या अंदाजपत्रकामध्ये एकूण या 5 सूत्रांसाठी, या 5 क्षेत्रांसाठी, पंचसूत्रीसाठी 1,15,215 कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे ज्या क्षेत्रांच्या विकासावरती 22-23 मध्ये राज्याची अर्थव्यवस्था अधिक गतिमान होऊ शकेल, अधिक तिची गती वाढू शकेल, यासाठी ज्या 5 क्षेत्रांच्या विकासावरती भर दिलेला आहे, ते 5 क्षेत्रांच्या विकासासाठी 22-23 या वर्षामध्ये 1,00,000
15,215 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. याचा जर आपण ब्रेकअप बघितला किंवा क्षेत्रनिहाय याची जर तरतूद बघितली तर क्षेत्रनिहाय तरतुदीमध्ये आपल्याला असं दिसतं की क्षेत्रनिहाय तरतुदीमध्ये प्रामुख्यानं शेती आणि शेती संलग्न उद्योगांसाठी व्यवसायांसाठी 23,888 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. आरोग्य क्षेत्रासाठी 5,244 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. मानव विकास आणि मनुष्यबळ विकासासाठी 46,767 कोटी रुपये, पायाभूत सोयीसुविधा आणि वाहतुकीसाठी 28,605 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि उद्योग आणि ऊर्जा विकासासाठी 10,100 कोटी रुपयांची 11 कोटी रुपयांची तरतूद अशी करण्यात आलेली आहे. आणि पुन्हा येत्या 3 वर्षामध्ये 4 लाख कोटी रुपये या पंचसूत्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अशा प्रकारचा प्रस्ताव, अशा प्रकारची तरतूद ही या अंदाजपत्रकामध्ये आपल्याला दिसते. मी मगाशी सांगितलं की शेती आणि संलग्न व्यवसाय वाढीचा दर हा 4% पेक्षा अधिक लागणार आहे. तो देशाच्या 3% दरम्यान आहे, 3.2%, 3% असा. आणि म्हणून या येत्या वर्षामध्ये अजून शेतीचं जे योगदान आहे ते अजून शेतीचं योगदान गतिमान करण्याचा प्रयत्न या येत्या वर्षामध्ये केला जाणार आहे. यामध्ये शेती आणि संलग्न व्यवसाय यासाठीच्या कोणत्या महत्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत? यामध्ये नियमित कर्ज फेडणारे जे शेतकरी आहेत यांना 50,000 रुपयाची मदत केली जाणार आहे आणि त्यासाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. भूविकास बँकेकडून ज्यांनी कर्ज घेतलेले आहे, ज्यांच्याकडे थकबाकी आहे, अशा शेतकऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना 964 कोटी रुपये 275 कोटी रुपये कर्जाची माफी करण्यात आलेली आहे, कर्ज माफ करण्यात आलेले. सोयाबीन आणि कापूस विकास योजना याच्यासाठी 3 वर्षामध्ये 1,000 कोटी रुपयाचा निधी हा दिला जाणार आहे आणि मुख्यमंत्री शाश्वत विकास सिंचन विकास या अंतर्गत जी शेततळे आहेत त्या शेततळ्यांना 50% अनुदान दिलं जाणार आहे आणि जवळपास तिची जी रक्कम आहे ती 75,000 रुपये एवढी देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे शेतमालाच्या जी खरेदी आहे किंवा शेतमालाची जी विक्री आहे ती शेतमालाची खरेदी करताना ज्याला आपण आधारभूत किमती असं म्हणतो, मिनिमम सपोर्ट प्राइसेस असं म्हणतो, त्या आधारभूत किमतीच्या आधारे केली जावी आणि म्हणून त्यासाठी जवळपास 6,952 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रामीण भागामध्ये ज्या प्राथमिक सहकारी संस्था असतात ज्याला आपण पॅक्स असं म्हणतो, प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज, यांचं आधुनिकीकरण, संगणकीकरण, कम्प्युटरायझेशन करण्यासाठी या अंदाजपत्रकामध्ये 950 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे शेती आणि संलग्न व्यवसाय याबरोबरच जे सिंचन प्रकल्प आहेत ते सिंचन प्रकल्प हे साधारणतः येत्या 2 वर्षामध्ये 104 प्रकल्प हे सिंचन प्रकल्प, इरिगेशन प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि 28 सिंचन प्रकल्प हे पूर्ण झालेले आहेत. त्याबरोबरच मृद आणि जलसंधारणासाठी 4,885 कामं पूर्ण केलेले आहेत, तर 4,774 कोटी रुपयांचा खर्च हा यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि शेती पंपांना वीज जोडणीसाठी 60,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केळी, ड्रॅगन, द्राक्षे यांच्या विकासासाठी प्रामुख्यानं 60,000 यामध्ये रोजगार हमी योजनेवरची तरतूद ही वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे साधारणतः शेती विकासावरती जोर देण्याचा प्रयत्न, भर देण्याचा प्रयत्न किंवा त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न हा यामधून झालेला आहे असं आपल्याला दिसतं. दुसरं जे महत्वाचं क्षेत्र आहे ते आरोग्य क्षेत्र. आरोग्य क्षेत्र आपल्याला माहित आहे कोरोनाच्या कालावधीमध्ये आरोग्य क्षेत्रावरती फार मोठा ताण निर्माण झाला आणि हा धडा या राज्य अंदाजपत्रकाने घेतला किंवा राज्य सरकारने घेतला असं आपण म्हणूया. केंद्र सरकारचं अंदाजपत्रक आरोग्यावरचा खर्च कमी केलेला आहे, पण राज्य सरकारच्या अंदाजपत्रकामध्ये आरोग्याचं महत्व हे कमी केलेलं नाही. आणि म्हणून या पंचसूत्रीमध्ये दुसरं जे क्षेत्र आहे ते आरोग्य क्षेत्र आहे.
सार्वजनिक आरोग्य. आणि या जी सार्वजनिक आरोग्यामध्ये साधारणतः नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर, सातारा इथं 50 खाटांचं ट्रॉमा केअर हॉस्पिटल निर्माण केलं जाणार आहे. त्यानंतर लिथोट्रिप्सी याची ट्रीटमेंट देण्यासाठी 200 खाटांच्या रुग्णालयांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मोतीबिंदूसाठी फेको उपचार पद्धती असलेले आधुनिक दवाखाने किंवा दवाखान्याचं आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आणि दवाखान्यामध्ये स्वच्छता करण्यासाठी तिथले कॉट असतील, गाद्या असतील किंवा बेडशीट असतील, त्यासाठी आधुनिक यांत्रिक धुलाई पद्धतीनं, मशीनच्या पद्धतीनं त्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे. आणि मोबाईल कॅन्सर हॉस्पिटल याची व्यवस्था याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे या अंदाजपत्रकामध्ये स्त्रियांसाठी सेपरेट दवाखान्याची व्यवस्था काही जिल्ह्यांमध्ये केलेली आहे, 100 खाटांची नुसत्या स्त्रियांसाठी. यामध्ये प्रामुख्याने हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद, रायगड हे जे जिल्हे आहेत, या जिल्ह्यांच्या ठिकाणी स्त्रियांसाठी, खास स्त्रियांसाठी, ज्याला आपण विमेन किंवा फिमेल हॉस्पिटल्स असं म्हणू, 100 खाटांचं हे निर्माण करण्याचा प्रयत्न किंवा प्रस्ताव या अंदाजपत्रकामध्ये आहे. आणि मनोरुग्णालय, या मनोरुग्णालयासाठी 60 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. आणि यामध्ये 365 खाटांचं मनोरुग्णालय, ज्याला आपण मेंटल इलनेस असं म्हणतो, त्यासाठीच तरतूद या अंदाजपत्रकामध्ये 60 कोटी रुपयांची केलेली आहे. गव्हर्नमेंटची जी मेडिकल कॉलेजेस आहेत, यामध्ये मुंबईचं सेंट जॉर्ज आहे, किंवा यामध्ये नाशिकमध्ये आरोग्य विद्यापीठ आहे, किंवा नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण आणि संशोधन संस्था आहे. इथं पोस्ट ग्रॅज्युएट पदव्युत्तर शिक्षणाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न हा करण्यात आलेला आहे. आणि अन्न सुरक्षा, ज्याला आपण फूड सिक्युरिटी असं म्हणू, ही व्यवस्था बळकट करण्यासाठी येत्या 2 वर्षामध्ये 100 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न हा करण्यात आलेला आहे. आरोग्य क्षेत्राच्या विकासाचा एक भाग म्हणून इंद्रायणी, पुण्याजवळ इंद्रायणी, या इंद्रायणीच्या तिथं मेडिकल सिटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सगळं तिथं दवाखाना, तिथं लॅबोरेटरी, तिथं औषध उत्पादन याची व्यवस्था ही यामध्ये करण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे. अशा प्रकारची व्यवस्था या आरोग्य क्षेत्राच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसते. सांगण्याचा मुद्दा असा की अंदाजपत्रक 22-23 मध्ये राज्य सरकारनं आरोग्य क्षेत्राकडे दुर्लक्ष केलेलं नाही, किंवा ते जे आवश्यक होतं ती दक्षता घेऊन गेल्या 2 वर्षाचा अनुभव विचारामध्ये घेता ती कंटिन्यू करण्याचा प्रयत्न किंवा त्या क्षेत्राकडे दुर्लक्ष केलेलं नाही असं आपल्याला दिसतं. सर, जे सर, एक शिक्षण क्षेत्र हे अतिशय महत्वाचं असतं. शिक्षणाच्या संदर्भात, एज्युकेशनच्या संदर्भात काय वाढवून ठेवलेलं आहे? बरोबर. शिक्षणाच्या संदर्भामध्ये थोडासा माझा जो दृष्टिकोन आहे तो थोडासा म्हणजे वास्तव दृष्टिकोन आहे. आणि निश्चितपणे शिक्षणाच्या संदर्भामध्ये या अंदाजपत्रकामध्ये तरतुदी आहेत, पण त्या तरतुदी साधारणतः थोड्याशा म्हणजे जे वास्तव शिक्षणातले जे प्रश्न आहेत, ते वास्तव शिक्षण व्यवस्थेमधले प्रश्न याकडे थोडस दुर्लक्ष झालेलं आहे असं माझं मत आहे. शिक्षण क्षेत्रासाठी निश्चितपणे यामध्ये तरतूद आहे, पण ज्यासाठी तरतूद असायला पाहिजे होती ती त्यासाठीची तरतूद ही यामध्ये असल्याचं आपल्याला दिसत नाही. यामध्ये शिक्षणाविषयीची काय तरतूद आहे तर अंगणवाडी सेविकांना, पर्यवेक्षकांना मोबाईल सेवा देणार, बाल संगोपनासाठी 1125 वरून 2500 रुपयापर्यंत वाढ घडवून आणण्याचा प्रयत्न ह्यामध्ये केलेला आहे. त्यानंतर शिक्षणाच्या बाबतीमध्ये काय तरतूद आपल्याला दिसते तर यामध्ये प्रामुख्यानं जे काही शिक्षण संस्था आहेत, या काही शिक्षण संस्थांना काही निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या अंदाजपत्रकामध्ये केलेला आहे, या अंदाजपत्रकामध्ये आपल्याला दिसतो.
यामध्ये प्रामुख्यानं अ, अ, पदव्युत्तर शिक्षणामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये आरोग्यविषयक शिक्षण मी म्हणालो, त्याचं दिसतं आपल्याला. यानंतर कौशल्य वाढवण्यासाठी इनोव्हेशन हबची स्थापना करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं 500 कोटी रुपयाचा निधी हा त्यामध्ये उपलब्ध करून देण्याची तरतूद ही यामध्ये केलेली आहे. आता मुख्य म्हणजे उच्च शिक्षणाकडे, तंत्र शिक्षणाकडे जाणं आवश्यक आहे. आपण त्या क्षेत्रातील माणसं आहोत. यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे लता मंगेशकर, माननीय लता मंगेशकर, दीनानाथ मंगेशकर असं आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आणि संग्रहालयाची स्थापना केली जाणार आहे मुंबई विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आणि त्यासाठी 100 कोटी रुपयाचा निधी हा यामध्ये केलेला. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमची शिवाजी विद्यापीठामध्ये यशवंतराव चव्हाण रुरल स्कूल डेव्हलपमेंट आहे आणि राजर्षी शाहू संशोधन केंद्र आहे आणि संग्रहालय आहे. या दोन्हीसाठी 10 कोटी रुपयांची तरतूद ही या अंदाजपत्रकामध्ये केलेली आहे. मुंबई विद्यापीठाचं जे पीजी सेंटर आहे रत्नागिरीला, लोकमान्य टिळक उपकेंद्र, त्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी हा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे जी अध्यासन आहेत, ज्याला आपण चेअर्स असं म्हणतो, यामध्ये साधारणतः 3 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या चेअर्स असतात, अण्णाभाऊ साठे चेअर किंवा कर्मवीर भाऊराव पाटील चेअर किंवा अजून अनेक जे थोर समाज सुधारक आहेत, विचारवंत आहेत किंवा सुधारणावादी आहेत, त्यांच्या नावानं ज्या काही चेअर्स असतात विद्यापीठामध्ये, त्याच्यासाठी 3 कोटी रुपयांची तरतूद ही करण्यात आलेली आहे. सिडनेहॅम कॉलेज, गव्हर्नमेंट कॉलेज आहे, एल्फिस्टन कॉलेज, SNDT विद्यापीठ यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्याची तरतूद या अंदाजपत्रकामध्ये आहे. औरंगाबादमध्ये जे गव्हर्नमेंट सायन्स इन्स्टिट्यूट आहे, त्याच्या 100 वर्ष पूर्ण झाली, त्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद आहे. नागपूरला लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि अशा प्रकारे उच्च आणि तंत्र शिक्षणासाठी या अंदाजपत्रकामध्ये 1619 कोटी रुपयांची तरतूद ही करण्यात आलेली आहे. निश्चितपणे यामध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, पण काय तरतुदी अजून करणं अपेक्षित होतं की यामध्ये आता राज्य विद्यापीठे जे आहेत, त्या राज्य विद्यापीठांकडे निधीचा मोठा प्रश्न आहे. त्यांच्याकडे निधी नाही आणि कुठलंही फंडिंग नसल्यामुळं शिक्षकांना प्रोजेक्ट घेता येत नाहीत, शिक्षकांना संशोधन करता येत नाही आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे नोकर भरतीचा प्रश्न गंभीर आहे. सर, एकच मिनिट एक मुद्दा एवढा मी सांगतो. यामध्ये शिक्षक भरती आणि नोकर भरतीचा प्रश्न कुठं विचारामध्ये घेतलेला आहे. क्वालिफाईड विद्यार्थी असतो, तो PhD असतो, नेट असतो, सेट असतो आणि तो CHP म्हणून काम करतो. आठवड्याला 9 तास 7 तास असं त्याला दिलं जातं आणि महिन्याचा त्याचं जे काही कन्सॉलिडेटेड मानधन आहे ते साधारणतः 12 ते 13,000 पर्यंत होतं. तो क्वालिफाईड असतो, PhD असतो, MPhil असतो, नेट असतो, सेट असतो आणि बऱ्याच ठिकाणी अंडरस्टाफिंग आहे. कॉलेजमध्ये 50% पेक्षा स्टाफ कमी आहे, विद्यापीठामध्ये 50% पेक्षा स्टाफ कमी आहे, प्रत्येक डिपार्टमेंटला 50% पेक्षा स्टाफ कमी आहे. मग या अंदाजपत्रकामध्ये असं अपेक्षित होतं, तशी आंदोलनं पण झाली होती की शिक्षक भरती व्हावी, नोकर भरती व्हावी, नॉन टीचिंगचा स्टाफ पण कमी आहे. पण ह्या अंदाजपत्रकामध्ये त्या दृष्टीनं विचार झालेला आहे आणि राज्य विद्यापीठ जे आहेत, शिवाजी विद्यापीठ आहे, नागपूर विद्यापीठ आहे, पुणे विद्यापीठ आहे, यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही आर्थिक अनुदानाची गरज होती. काही अनुदानं निश्चित दिली, पण ती स्पेसिफिक दिली. आमच्याकडे YCSRD स्कूल ऑफ रुरल डेव्हलप त्यासाठी काय दिलं, काही शाहू संशोधन केंद्र त्यासाठी काय दिलं, मुंबईला लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय महाविद्यालय स्थापन करायचं त्याला दिलं, किंवा जी जुनी गव्हर्नमेंट आहेत महाविद्यालयीन संस्था, यामध्ये औरंगाबादचे इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे किंवा मुंबईचं सिडनेहॅम आणि दुसरं कॉलेज आहे बाबासाहेब जिथं शिकवायचे ते, तर त्यांना काही मदत दिली. 100 वर्ष 75 वर्ष पूर्ण झाली, पण एक आर्थिक अनुदान, आर्थिक परिस्थिती, त्यासाठीची जी ग्रांट आवश्यक होती ती ग्रांट मात्र यामध्ये कुठली तरतूद नाही आणि त्यामुळे
खाजगी विद्यापीठांकडे असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आर्थिक परिस्थिती फार त्यांची प्रतिकूल झालेली आहे आणि अंडरस्टॅपिंग आहे. नोकर भरती नाही, शिक्षक भरती नाही. शेवटी 50-100 शिक्षकांचं काम 50 करू शकत नाही. तर इथं ह्या अंदाजपत्रकामध्ये तो एक प्रश्न राहून गेलेला आहे किंवा त्याकडे दुर्लक्ष झालेला आहे. येत्या कालावधीमध्ये अजून ते अंदाजपत्रक फायनल झालेलं नाही. आता चर्चा होईल, चर्चा विधान परिषदेमध्ये, सभेमध्ये होईल. तर त्यामध्ये जर हा प्रश्न घेतला तर शिक्षण व्यवस्था अधिक सुधारण्यासाठी, प्रबळ होण्यासाठी मदत होईल. शिक्षणाचं महत्व काय? एक चिनी म्हण आहे. ती चिनी म्हण असं म्हणते, तुम्हाला जर या देशाचं अस्तित्व संपवायचं असेल, हा देश नष्ट करायचा असेल, बर्बाद करायचं, काय करा? शिक्षण व्यवस्था निकृष्ट करा, शिक्षण व्यवस्था संपवा. म्हणजे शिक्षण व्यवस्थेवर इथली सगळी अर्थव्यवस्था, समाज व्यवस्था, इथला देश, इथलं राज्य अवलंबून आहे. तुम्ही एकदा का शिक्षण व्यवस्था खिळखिळीत केली, एकदा का शिक्षण व्यवस्था संपवली की सगळ्या व्यवस्था कोलमडून पडतात. आणि म्हणून आज शिक्षणाचं महत्व जर विचारात घेतलं, जो सामान्य माणूस आहे त्यामधला जो विद्यार्थी शिक्षण शिकणारा, त्याला शिक्षणाशिवाय दुसरं काही साधन नाही. तर शिक्षण व्यवस्था प्रबळ करायला पाहिजे होती, तिकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. आता सुदैवाने एक गोष्ट चांगली झालेली आहे की देश पातळीवरचं नवीन शिक्षण धोरण केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे, पण अजून महाराष्ट्र राज्य सरकारनं ते स्वीकारले. त्यासाठी कमिटी स्थापन केलेली आहे. माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रोफेसर सुखदेव थोरात पण त्या कमिटीचे मेंबर होते. त्यांनी त्यांचा रिपोर्ट सादर केलाय. पण ऍज इट इज जे केंद्र सरकारनं नवीन शिक्षण धोरण 2020 तयार केले, ते जसंच्या तसं स्वीकारलं जाणार नाही. हे जरी आपण एका बाजूला केलं तरी सुद्धा 1991 पासून शिक्षणाचं खाजगीकरण मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं आणि यामध्ये इंजिनिअरिंग शिक्षण आहे, मेडिकल शिक्षण आहे, ते फार सफर व्हायला लागलेलं आहे आणि प्रामुख्यानं वर्जन, त्यातलं एक्सक्लुजन वाढत चाललेलं आहे. आणि हा जो सामान्य आहे, हा जो बहुजन आहे, हा बहुजन शिक्षणापासून वंचित चाललेला आहे. हे आहे तसं कंटिन्यू राहिलं तर माझं एक असं भाकीत आहे की भविष्य कालावधीमध्ये हा जो सामान्य माणूस आहे, हा जो बहुजन आहे, ही पिढी शेवटची पिढी शिक्षणाची असेल असे माझं सर्वसाधारण भाकीत आहे. कारण त्याच्याकडे दुसरं काही साधन नाही आणि शिक्षण पण संपलं, त्याचं पण खाजगीकरण झालं. फी देऊन शिकणं शक्यच नाही. शिक्षण व्यवस्थेकडे थोडंसं अधिक लक्ष द्यायला पाहिजे होतं. आरोग्याकडे दिलंय, पण शिक्षण व्यवस्थेकडे थोडं कमी लक्ष दिलंय असं माझं मत आहे आणि मी तुम्हाला ते सांगितलं. सर, शिक्षणाच्या संदर्भाबाबत तुम्ही जी सरकारची अनास्था सांगितलेली आहे, एकीकडे आपण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतोय, पुरोगामी महाराष्ट्र म्हणतोय आणि सत्तेत असणारे सगळे दावा करतायत की आम्हीच खरे फुले शाहू आंबेडकरांचे अनुयायी आहोत. मग अशा या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाच्या संदर्भात एवढी अनास्था, यामागे काय कारण असू शकते? एक प्रश्न पण आलेला आहे. बालकृष्ण मेश्राम आहेत औरंगाबादवरून, त्यांनी विचारलेला आहे, सामान्य जनतेला शिक्षण मिळू नये म्हणून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का? हा प्रश्न आहे, साधारण माणसाचा प्रश्न असतो. आणि तुम्ही जे विश्लेषण केलेलं आहे, मी तर म्हणतोय की दुर्लक्ष नाही, हे जाणीवपूर्वक केलं जात आहे का? हा, तुम्ही म्हणताय ते किंवा मेश्राम यांनी जो प्रश्न विचारला तो खरंच महत्वाचा प्रश्न आहे. कारण शिक्षण व्यवस्था तुमची जेवढी व्यवस्थित असू शकेल तेवढी बाकीची व्यवस्था ही असू शकते. अन्यथा ते जे सगळं बाकीचं मी म्हणालो की शिक्षण व्यवस्था कोलमडली की सगळंच कोलमडू शकतं. मग आता खरं म्हणजे शिक्षण व्यवस्थेमध्ये फार अजून प्रश्न आहेत, खूप प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचा प्रश्न आहे, वसतिगृहांचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या राहण्याचा प्रश्न, अनेक प्रश्न आहेत. आणि असं असताना सुद्धा ज्या दिशेनं शिक्षणाकडे बघायला पाहिजे होतं त्या दिशेनं शिक्षणाकडे बघितलं जात नाही किंवा बघितलं गेलेलं नाही, हे आपल्याला मान्य करावं लागेल. ही जरी गोष्ट खरी असली की जरी 2020चं शिक्षण धोरण आपण नाही स्वीकारलं, हे जरी अजून खरं जरी असलं तरी सुद्धा अजून शिक्षण व्यवस्थेला सुधारणेला वाव आहे. आता कसं चाललेलं आहे, आपण तुम्हाला आठवतं का बघा, तुम्ही जेव्हा ग्रॅज्युएशनला होता त्यावेळेला कायम विना अनुदानित असं काही नव्हतं. आता सगळं म्हणजे अगोदर कसं झालं, इंजिनिअरिंग मेडिकल हे विना अनुदानित झालं, म्हणजे खाजगी झालं. आता हे नॉर्मल शिक्षण सुद्धा खाजगी चाललेलं आहे, म्हणजे आर्ट्स कॉमर्स असू द्या, सायन्स असू द्या.
जेव्हा खाजगी असतं, विनाअनुदानित असतं, तेव्हा ते विद्यार्थ्याच्या शुल्कावरती, फीवरती चालतं. आणि मला वाटत नाही बहुजन समाजातला कुठला विद्यार्थी पैसे देईल आणि तो BA होईल किंवा BCom होईल किंवा MSc, BSc होईल असं मला वाटत नाही. मग तो काय करेल की ते करण्यापेक्षा आपण कुठेतरी छोटा-मोठा काहीतरी काम करूया आणि तो शिक्षणाच्या प्रवाहातनं तो बाहेर पडेल. म्हणजे शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी वाव आहे. एक म्हणजे ही विना अनुदानित हे जे काय आहे ते बंद करायला पाहिजे. नंबर 2 शिक्षक भरती करायला पाहिजे. नंबर 3 जे खाजगी क्षेत्र आहे, आता सगळं काय सार्वजनिक क्षेत्रामध्ये येणार नाही, येऊ शकणार नाही. खरं म्हणजे सैद्धांतिक दृष्ट्या शिक्षण हे सरकारच्या क्षेत्रामध्येच असायला पाहिजे. पण हे एकदम आदर्शवाद जर आपण बाजूला ठेवला, तर मला असं वाटतं एका बाजूनं सरकारची भूमिका शिक्षण प्रगतीमधली, व्यवस्थेमधली वाढवत असताना, दुसऱ्या बाजूनं खाजगी क्षेत्र आहे, इंजिनिअरिंग मधला असेल, मेडिकल मधला असेल, तर त्याच्यावरती मॉनिटरिंग पण पाहिजे, नियंत्रण पाहिजे. त्यामुळे काय होईल की ते खाजगी क्षेत्र सुद्धा सरकारी क्षेत्रासारखं वागू शकेल. म्हणजे मग बहुजनांना संधी देईल, सामान्यांना संधी देईल आणि त्यांचे जे म्हणजे सार्वजनिक क्षेत्रामध्ये जो त्यांना स्टेटस होता, त्यांना ज्या बेनिफिट्स मिळत होते, जे लाभ मिळत होते, ते लाभ जर खाजगी क्षेत्रामध्ये, आता खाजगी विद्यापीठ आहे किंवा खाजगी तत्वावरती चालणारे प्रोग्राम आहे. इथं जर आपण या बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांना, गरिबांना, या सामान्य विद्यार्थ्यांना जर सरकारी क्षेत्राप्रमाणे जर आपण ट्रीटमेंट दिली, तर मग ते खाजगीकरण प्रतिकूल परिणाम करणार होत नाही. पण तसं प्रत्यक्षामध्ये होत नाही. हा गरीब बहुजन विद्यार्थी सुद्धा खाजगी संस्थेमध्ये गेला, तर त्याला आहे ते शुल्क द्यावं लागतं, आहे ती फी द्यावी लागते आणि तो देऊ शकत नाही. म्हणजे मग तो शिक्षणाच्या प्रवाहातनं बाहेर पडतो. आणि म्हणून मला असं वाटतं शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये मी एक त्यातला घटक आहे, प्रामुख्याने उच्च शिक्षणामधला. आणि म्हणून मला असं वाटतं की एक शिक्षकांची भरती पूर्ण करावी. शिक्षक असेल तर ते शिक्षण व्यवस्थेला अर्थ आहे. शिक्षकच नसेल तर काय अर्थ आहे त्याला? दुसरी गोष्ट अशी की प्रामुख्याने विद्यार्थ्यांचे प्रश्न, स्कॉलरशिपचा मोठा प्रश्न आहे. स्कॉलरशिप शिष्यवृत्तीचा मोठा प्रश्न आहे. मग तो अनुसूचित जाती असू द्या, जमाती असू द्या, अल्पसंख्याक असू द्या, बहुजनामध्ये असू द्या, शिष्यवृत्तीचा मोठा, हॉस्टेलचा मोठा प्रश्न आहे, वसतिगृहाचा प्रश्न आहे. कारण माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याही कॉलेजमध्ये, कुठल्याही विद्यापीठामध्ये जेवढी विद्यार्थ्यांची हॉस्टेलला, वसतिगृहाला मागणी असते, तेवढं वसतिगृह कुठंच नाही. बरोबर. ते अपुरंच पडतं. कारण तेवढं तिकडं लक्ष दिलं गेलं नाही. म्हणून वसतिगृहाची व्यवस्था, शिष्यवृत्तीची व्यवस्था, शिक्षक भरती आणि हे जे काही खाजगी जे आहे, याच्यावरती सरकारचं मॉनिटरिंग पाहिजे. इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, तर त्यांनी काय करावं, सार्वजनिक क्षेत्राचे बेनिफिट्स या विद्यार्थ्यांना द्यावे. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी, मायनॉरिटी हे जे विद्यार्थी आहेत त्यांना ते बेनिफिट्स द्यावे. म्हणजे मग ते खाजगी क्षेत्रात असलं तरी सुद्धा त्याची बळी ही बहुजन समाजातले सामान्य कुटुंबातले सामान्य नागरिक ते बळी ठरणार आहे. पण दुर्दैवानं आता तसं होत नाही. आणि त्यामुळे त्याचा परिणाम काय होतो की इंजिनिअरिंगच्या 50% जागा रिकाम्याच राहतात. कारण हा गरीब माणूस, हा बहुजन समाजातला विद्यार्थी जाऊ शकत नाही, फी देऊ शकत नाही. आणि मेडिकलच्या बाबतीमध्ये उलट चित्र आहे. मेडिकलच्या बाबतीमध्ये काय झालं की हा बहुजन समाजातला विद्यार्थी जाऊ शकत नाही आणि जो जाऊ शकतो त्याला ती शिक्षणाची सुविधा उपलब्ध नाही. आणि म्हणून तुम्ही आता रशिया आणि हे जे युद्ध चालू आहे युक्रेन, रशिया आणि युक्रेनमध्ये भारतातले अधिक विद्यार्थी मेडिकल शिक्षणासाठी आहेत. आणि ते विद्यार्थी सांगतात, मी मध्ये दोन तीन विद्यार्थ्यांच्या मुलाखती पण ऐकल्या. त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या देशामध्ये मेडिकलचे शिक्षण खाजगीमध्ये जेवढं महाग आहे, त्याच्या 50% मध्ये युक्रेनमध्ये आणि रशियामध्ये आमचे मेडिकल शिक्षण सगळं म्हणजे राहणं, खाणं, ते पूर्ण कोर्स पूर्ण करणं, प्रोग्राम आणि फीस देणं सगळं होतं. मग पुन्हा प्रश्न निर्माण होतो, फॉरेनची डिग्री आणि देशातली डिग्री आहे. अशा प्रकारचे प्रश्न आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की शिक्षण व्यवस्थेकडे थोडंसं अजून सिरियसली घ्यायला पाहिजे. कारण या बहुजनांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही. या सामान्यांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणेला वाव आहे, असं माझं एक मत आहे, माझं एक विवेचन आहे, माझी एक मांडणी आहे. जीवन तुमच्याकडे. जी सर, जो अर्थसंकल्प सादर झालेला आहे, असं आपल्याला वाटत नाही का की हे पाट्या टाकणं झालेलं आहे? ते त्यामध्ये जो काही त्यांनी जे काही जाहीर केलेलं आहे, आपण जे पंचसूत्री सांगितले,
पंचसूत्री याच्या आधी ह्या अशाच पंचसूत्र्या सांगण्यात आल्या आहेत, मात्र वास्तवात काही ते उतरत नाही आहे. आपला अनुभव काय, किती विश्वास ठेवायचा आहे सरकारवर? तुम्ही म्हणजे मागच्या बोला. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. कसं आहे की आपण जर नुसतंच सादर करत असू जी आणि लोकांना एक तत्कालीन अल्पकालीन समाधान देत असू, तर मग त्या अंदाजपत्रकाला अर्थ राहणार नाही. पहिली गोष्ट, जेव्हा आपण सादर करू, जेव्हा आपण डिक्लेअर करू, तेव्हा आमची जबाबदारी, नैतिक जबाबदारी त्याची अंमलबजावणी करायची. बरोबर. दुसरी गोष्ट अशी, तुम्ही जे म्हटला ते बरोबर आहे. एक माझा असा एक अभ्यास झाला की अनुसूचित जाती जमाती आणि त्यांच्यासाठीचा जो कंपोनंट प्लॅन असतो, सब कंपोनंट प्लॅन, त्याचा अभ्यास करताना कसं लक्षात आलं की त्याला जी रक्कम तरतूद केलेली असते ती सगळीच्या सगळी रक्कम खर्च केली जाते, अनस्पेंट रक्कम ठेवली जाते आणि काही वेळेला ती रक्कम दुसऱ्या क्षेत्राकडे वळवली जाते. आता जी आपली चर्चा चालू आहे, ती आपली चर्चा अशी चालू आहे, गृहीत धरून चाललेली आहे की सरकारनं जे जाहीर केलेलं आहे, जे अंदाजपत्रकामध्ये समाविष्ट केलेलं आहे, ते अंमलबजावणी करेल असं गृहीत धरून आपण चाललेलं आहे. पण जर अंमलबजावणी नाही केली, नुसती घोषणा केली, तर मग त्या अर्थसंकल्पाला फार काय अर्थ राहणार नाही. तो एक येरे माझ्या मागल्या असं होईल. आणि आपण गृहीत धरून चाललोय की सरकारला हे करायचं आहे, अंदाजपत्रकाला हे करायचं आहे आणि सरकारची अंदाजपत्रक अंमलबजावणी करणाऱ्यांची एक नैतिक जबाबदारी आहे, मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि हे गृहीतच आहे की तुम्ही ते सांगितले ते कार्यवाही करावी, अंमलबजावणी करावी, तर आणि तरच या अंदाजपत्रकाला अर्थ असू शकतो. अन्यथा नुसत्या घोषणा करणं आणि तत्कालीन लोकांचा एक पॉझिटिव्ह प्रतिसाद मिळवणं, हा जर हेतू असेल, तर मग ते अंदाजपत्रक निरुपयोगी ठरू शकतं, त्याला काय फार अर्थ ठरू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही जे म्हटलात ते जीवन बरोबर आहे की जे या अंदाजपत्रकामध्ये प्रस्तावित केलेलं आहे, जे प्रपोज केलेलं आहे, त्याच्या अंमलबजावणीची पूर्ण जबाबदारी ही सरकारची, सरकारी प्रतिनिधीची, सरकारी खात्यांची आहे. आणि ती केली तर आणि तरच या अंदाजपत्रकाला अर्थ आहे, नाहीतर तुम्ही जसं म्हटलात तर त्याला काही अर्थ राहणार नाही. ते नुसतं घोषणा होईल. म्हणजे अंदाजपत्रकाचं स्वरूप जसं इलेक्शन्स किंवा निवडणुका आल्यानंतर घोषणापत्र असतं, तसे स्वरूप होईल आणि त्याला काय अर्थ राहणार नाही. म्हणून आपण जी चर्चा करायला लागलो ती गृहीत असं करायला लागली की जे काय अंतर्भूत केलेलं आहे अंदाजपत्रकामध्ये, त्याची कार्यवाही केली जाईल, त्याची अंमलबजावणी केली जाईल आणि प्रामाणिकपणे केली जाईल. त्यामध्ये मोरॅलिटी असेल, इथिक्स असेल, असं अपेक्षित ते केलं तरच हे अंदाजपत्रक अर्थपूर्ण आहे. नाहीतर मग येरे माझ्या मागल्या असं होऊ शकेल, त्याला काही अर्थ नाही. आणि मी म्हणालो तसं, ज्यासाठी जेवढी तरतूद केलेली आहे ती खर्च करण्याचा प्रयत्न करा. तो जो निधी आहे तो वळवू नका आणि अनस्पेंट ठेवू नका. जे काय तुम्ही केलेलं आहे ते आहे तसं खर्च करा, अशा प्रकारच्या अपेक्षा त्यामध्ये आहे. ते झालं तरच हे अंदाजपत्रक खऱ्या अर्थानं अंदाजपत्रक आहे, नाहीतर त्याला अर्थ नाही. आणि संविधानाचा या अंदाजपत्रकाला आधार आहे, म्हणून संविधानाला तुम्ही बांधील आहात. तुम्ही काय अंदाजपत्रक तुमच्या मनात आलं आणि तुम्ही तयार केलं आणि जाहीर केलं असं नाही. संविधानामध्ये त्याची तरतूद आहे. म्हणजे संविधान हा दी बेस्ट ऍक्ट आहे किंवा युनिक ऍक्ट आहे. त्या कायद्याला तुम्ही बांधील आहात. आणि जेव्हा तुम्ही कायद्याला बांधील असता तेव्हा तुमची प्रथम कर्तव्य, प्राईम ड्युटी आहे की जे काय आम्ही प्रस्तावित केलेलं आहे ते आम्ही त्याची कार्यवाही करणार, अंमलबजावणी करणार, ते डिव्हिएट करणार नाही, ते विचलित करणार नाही, ते दुसरीकडे वळवणार नाही, हे तुम्ही करायला पाहिजे. हे गृहीत धरून आपण ही चर्चा करायला लागलो. ते करायलाच पाहिजे, त्यातनं सुटका नाही. आणि आपल्याला संविधानाला छेद देता येणार नाही. संविधान सुप्रीम ऍक्ट आहे, सुप्रीम लॉ आहे, त्याच्या पुढे काय नाही. बाकीचे सगळे ऍक्ट, लॉज अँड रूल्स हे संविधानातल्या तरतुदीशी पूरक असतात. त्याला कॉम्प्लिमेंटरी, सप्लिमेंटरी असतात. त्याला छेद देणारे असतील तर इट इज व्हायोलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे. ते संविधानाचा छेद आहे. तर तसं होता कामा नये. आणि म्हणून तुमचा प्रश्न जीवन अत्यंत बरोबर आहे. संविधानावरती आधारलेले हे डॉक्युमेंट आहे. संविधानानं तुम्हाला अधिकार दिला की अशा प्रकारचं बजेट तयार करा, येत्या वर्षामध्ये त्याची कार्यवाही करा आणि ते समाजाला, बहुजनाला, सामान्याला दाखवा की आम्ही हे केलं, अंदाजपत्रकामध्ये हे केलं
आणि अंदाजपत्रकामध्ये आम्हाला हे करायचं होतं, आम्ही ते साध्य केलं. आता मला अजून एक गोष्ट या अनुषंगानं सांगायची आहे, की ज्याप्रमाणे तुम्ही इकॉनॉमिक सर्व्हे मांडता, त्याच हो. पद्धतीने गेल्या वर्षी आम्ही अंदाजपत्रकामध्ये हे प्रस्तावित केलं होतं, त्यामध्ये या सुधारणा केल्या, त्यामध्ये ही अंमलबजावणी केली आणि हे त्याचा आउटकम आहे, हा त्याचा रिझल्ट आहे, हे पण तुम्ही मांडायला पाहिजे. खरंय, म्हणजे खरंय. इकॉनॉमिक सर्व्हे जसं मांडता, कशी परिस्थिती आहे राज्याची, देशाची आर्थिक कशी आहे, शिक्षण कसं आहे, शेती कसं आहे, उद्योग कसा आहे, व्यवसाय कसा आहे, बेकारी कशी आहे, गरिबी कशी आहे, हे जसं तुम्ही त्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये मांडता, तसंच तुम्ही हे पण मांडा, की बाबा बजेटमध्ये प्रस्तावित हे होतं, त्यामध्ये ही सुधारणा केली, आम्ही एवढा खर्च केला आणि त्यातून आम्हाला हा रिझल्ट मिळाला, हा आमचा आरसा आहे. हे पण दाखवायला पाहिजे. मग ते बजेट अधिक तुम्ही जे म्हटलात नुसत्या घोषणेचं जे स्वरूप होण्याची शक्यता आहे, ते बंद होईल. त्याला आळा घातला जाईल. आणि म्हणून जे तुम्ही जसं आर्थिक सर्वेक्षण तुम्ही मांडता, तसंच बजेटचा ज्याला आउटकम बजेट असं म्हटलं जातं. हे प्रस्तावित होतं, हे खर्च केले, त्याचा आउटकम, त्याचा रिझल्ट हा आहे. ते पण तुम्ही करा. म्हणजे ते बजेट अधिक वास्तव, अधिक न्याय, अधिक समता प्रस्थापित करणारं होईल असं मला वाटतं. या जे अंदाजपत्रकामध्ये अजून पण केंद्र सरकार असू द्या, राज्य सरकार असू द्या, रोजगार निर्मितीच्या बाबतीमध्ये काही यामध्ये आहेत, काही कार्यक्रम आहेत, काही योजना आहेत. मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना, बाकीच्या काही रोजगार हमी योजना, बाकीच्या काही तरतुदी आहेत. पण ज्याला आपण कॉन्क्रीट रोजगार निर्मिती असं म्हणतो, ती कॉन्क्रीट रोजगार निर्मितीचं धोरण आज गरजेचं आहे. राज्य देशपातळीवरची तशा प्रकारचं धोरण केलं, पण ते काय अजून बाहेर आलं नाही. अशाच प्रकारचं धोरण राज्य पातळीवरती तयार करावं, कारण तरुणांचं राज्य आहे. जसा देश तरुणांचा आहे, तसं राज्य पण तरुणांचं आहे. आणि म्हणून या तरुणाचा जर आपण विधायक वापर केला, उत्पादक वापर केला, इथल्या क्वालिफाईड मुलाला शिक्षक म्हणून घेतलं, तरच त्याचा उत्पादक वापर होऊ शकतो. एखाद्या क्वालिफाईड इंजिनिअरिंगला उत्पादक वापर केला, तरच खऱ्या अर्थानं त्याचा वापर झाला. आणि म्हणून एपीजे अब्दुल कलाम माजी राष्ट्रपती जे म्हणायचे, की हा तरुणांचा देश आहे. तर या तरुणांचा वापर आपल्याला विधायक पद्धतीने उत्पादक कार्यासाठी आपल्याला करावा लागेल. आणि रोजगाराच्या बाबतीमध्ये आपण असं म्हटलं, की राज्याचा वृद्धी दर 12% आहे. पण वृद्धी दराशी तुलना करता रोजगार निर्मिती किती आहे, हे पण सांगायला पाहिजे. यामध्ये काही योजना निश्चितपणे स्वयंरोजगार आहे, मुख्यमंत्री रोजगार योजना आहे, रोजगार हमी योजना आहे. यातून काय रोजगार निर्मिती होऊ शकेल, पायाभूत सुविधांमधून असे काही प्रस्ताव आहेत यामध्ये. पण कॉन्क्रीट रोजगार धोरण आपल्याला दिसत नाही. आणि कॉन्क्रीट रोजगार धोरण, एम्प्लॉयमेंट पॉलिसीची गरज आहे. कारण आज जो तरुण आहे, तो क्वालिफाईड आहे, तो प्रोफेशनल असेल, रेग्युलर असेल, अजून काय असेल, तर त्याला उत्पादक कार्यामध्ये समाविष्ट करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याला उत्पादक कार्यामध्ये अंतर्भूत करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासाठीच्या धोरणाची निश्चितपणे गरज आहे. त्यासाठीचं धोरण निश्चितपणे आपल्याला आवश्यक आहे. हा एक महत्वाचा मुद्दा येत्या कालावधीमध्ये गांभीर्याने घ्यायला पाहिजे. त्यामधून काय होईल, गरिबीसारख्या प्रश्नाचं नियंत्रण करता येईल. जो सामान्य माणूस आहे, त्याला रोजगाराची गरज आहे. आणि त्याला रोजगार मिळाला, की मग त्याला कोणाच्या आधाराची गरज नाही. मग तो त्याचा उदरनिर्वाह स्वतः करू शकतो. तो उदरनिर्वाह स्वतः करू शकतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज देशामध्ये आणि राज्यामध्ये जो अनौपचारिक रोजगार असं म्हणतो, इन्फॉर्मल एम्प्लॉयमेंट असं म्हणतो, त्याचं प्रमाण जास्त आहे. 90% पेक्षा जास्त, की ज्यामध्ये रोजगाराची हमी नाही, पगाराची हमी नाही, सामाजिक सुरक्षितता नाही, कशाची शाश्वती नाही. आणि म्हणजे असं हँगिंग, टांगलेला, अशाश्वत असणार अशा रोजगाराचं प्रमाण आहे, जास्त आहे. मग अशा लोकांना, अशा कामगारांना एक आधार तुम्ही देणं गरजेचं आहे. कारण सरकार हे सुप्रीम असतं. सरकार ही सुप्रीम अथॉरिटी असते. आणि संविधानानं सरकारला असं सांगितलेलं आहे, की या देशातला, या राज्यातल्या प्रत्येक नागरिक किमान जगू शकेल चांगल्या पद्धतीनं, मिनिमम सर्व्हायव्हल, याची काळजी आणि देखभाल करण्याची जबाबदारी सरकारची आहे. मग ते केंद्र सरकार राष्ट्र पातळीवरती असेल किंवा राज्य सरकार राष्ट्र पातळीवरती असेल, याही दृष्टिकोनातून वापर करणं, विचार करणं, तो दृष्टिकोन घेणं आवश्यक आहे, असं पण मला या अनुषंगानं वाटतं. एक मुद्दा यामध्ये, या बजेटमध्ये अजिबात आला नाही, आणि तो बजेटचा मुद्दा म्हणजे विषमतेचा पण उल्लेख झाला नाही.
आर्थिक विषमता वेगानं वाढत चालली आहे. देशामध्ये वाढते म्हटल्यावर राज्य कसं त्याला अपवाद असू शकेल? आणि राज्य हे प्रगत आहे, पाचव्या नंबरचं राज्य आहे. देशातली जी जी एकूण सर. प्रगत राज्य आहे, त्यांचं जर आपण रँकिंग केलं, क्रमांक लावला, तर महाराष्ट्र हे 5व्या क्रमांकाचं राज्य आहे. आणि माहिती आहे, मुंबई ही फायनान्शियल सिटी आहे, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट चांगली आहे. हे सगळं विचारात घेतलं तर का कुणास ठाऊक जसं केंद्र सरकारनं विषमते हा शब्द उच्चारला नाही, तसं राज्य सरकारला पण विषमतेबद्दल काय वाटलं नाही किंवा यामध्ये कुठला काय उल्लेख सर. आला नाही. हे मला जी. म्हणजे थोडंसं काय विसरलं गेलं, काय झालं, दुर्लक्ष झालं. पण येत्या कालावधीमध्ये त्याचाही विचार करावा असं मला वाटतं. जी सर, जी. ह्या अपेक्षा करणं रास्त आहे. एक अर्थतज्ञ म्हणून तुम्ही जो सरकारकडे प्रस्ताव ठेवलेला आहे, एक प्रकारचा प्रस्ताव आहे असं म्हणूया. कारण आजचा अनुभव लक्षात घेता जे काही बजेट सादर झालेले आहेत आणि तुम्ही अनुसूचित जाती जमातीच्या बजेटच्या संदर्भातही तो खर्च होत नाही आणि जेवढा झाला त्याच्या बाकी असलेला खर्च म्हणजे बाकी असलेला जो बजेट असतो, तो भलतीकडे वळवला जातोय आणि ते खरं आहे. त्याकडे जाणीवपूर्वक ते केलं जातंय. हाच आमचा आरोप असेल. कारण तुम्हाला जर खर्च करायचा असेल, तर तुमचे हात कोणी बांधून ठेवलेले आहेत? हे बोलाचीच कढी बोलाचाच भात ठेवायचा. शिवभोजन थाली शिवभोजन आजही मी पण पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण देश फिरतोय. लोकांना विचारतोय, महाराष्ट्रामध्ये विचारतोय, की तुमच्या गावामध्ये शिवभोजन मिळतंय का? थाली मिळतंय का ₹10 मध्ये? तर नाही मिळत. मग हे आहे कोणासाठी? म्हणजे यांनी यांच्याच कार्यकर्त्यांची सोय म्हणून केलेली आहे का? हे प्रश्न आहेत. म्हणजे अर्थसंकल्पामध्ये आपल्यासाठी काही प्रावधान करता येईल काय? अशा एक छुपा अजेंडा पण यांचा असतो की काय? कारण ही जेव्हा योजना आखल्या जातात, हे एकीकडे आपण सेंट्रल गव्हर्नमेंटचा विरोध करायचा, त्यांच्या वेगवेगळ्या पॉलिसीचा विरोध करायचा आणि स्वतः मात्र ते लागू करायचं. 90 पासून सुरू झालेलं हे खाजगीकरण, हे पुरोगामी महाराष्ट्र त्याच्यावर काय आक्षेप घेत नाही किंवा आता त्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी सगळं बंद करायला पाहिजे. जे जे त्यांच्या अखत्यारीत आहे. उलट निमसरकारी असेल, तुम्ही ज्या संस्थेचा विचार केलेला आहे, त्या संस्था ऑलरेडी विना अनुदानित तत्वावर त्यांनी लेखी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेलं असतं, की आम्हाला पैसा नकोय तुमचा. मग दुसऱ्या मार्गाने त्यांना पैसा जात असेल, तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे यांनी आपल्या स्वतःसाठी, आपले कार्यकर्ते असतील, आपले नातेवाईक असतील, या सर्वांसाठी हा बजेट जास्तीत जास्त खर्च केला जातोय की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत असतात. सर, प्रेक्षक आपल्याला बघताय. शेवटचा संदेश आपल्याला द्यायचा आहे. 2 मिनिट आपल्याला अवधी असेल. मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे की आता बरेच नागरिक अंदाजपत्रकामध्ये जागरूक झालेले आहेत. जी. आणि मला व्यक्तिगत काय मिळालं ह्याच्यापेक्षा समाजाला काय मिळालं, देशाला काय मिळालं, राज्याला काय मिळालं, शिक्षण क्षेत्राला काय मिळालं, आरोग्याला काय मिळालं, रोजगाराला काय मिळालं, या दृष्टिकोनातून अंदाजपत्रकाकडे बघितलं जातं. मला असं जी. वाटतं की अंदाजपत्रक हे संविधानात्मक डॉक्युमेंट आहे, कॉन्स्टिट्युशनल डॉक्युमेंट आहे. आणि त्यामुळे कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी नावाची एक संकल्पना आहे, संविधानात्मक नैतिकता. आणि आपण आपला प्रतिनिधी असू द्या, मंत्री असू द्या, ते संविधानाची शपथ घेतो, संविधानाच्या ह्याच्याप्रमाणे मग तो अधिकार स्वीकारतो. मला असं वाटतं की कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी सगळ्यांवरती म्हणजे सक्तीचीच आहे, ती आपण ती स्वीकारावी. संविधानात जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपण काम करावं. आणि मग तुम्ही मगाशी म्हटला ज्या योजनेचा उल्लेख केला, तर ते संविधानामध्ये बसणार नसेल तर आपण ते बंद करावं किंवा तुम्हाला ते करायचं असेल त्याचे लाभ कुणापर्यंत जातात हे बघावं. ज्याच्यासाठी लाभांचं वाटप होणं गरजेचं आहे ते होतं का नाही, होत नसेल तर ते करण्याचा प्रयत्न करावा. आणि जोपर्यंत आपले प्रतिनिधी असू द्या, आपले मंत्री असू द्या, आपले ब्युरोक्रॅट नोकरशाह असू द्या, ते संविधानाला बांधले जात नाही किंवा संविधान म्हणजे सर्वस्व आहे, संविधानाशिवाय दुसरं काय असू शकत नाही, हे जोपर्यंत त्यांच्या डोक्यामध्ये आणि त्यांच्या कृतीमध्ये येत नाही, तोपर्यंत अशी कितीतरी अंदाजपत्रक आली तरी ती कुचकामी ठरू शकते. म्हणजे मी नोकरशाह म्हणून, मी मंत्री म्हणून, मी एखाद्या खात्याचा राज्यमंत्री म्हणून, मी एखाद्या खात्याचा प्रमुख म्हणून, नोकरशाह म्हणून मी सातत्यानं हे डोक्यात ठेवायला पाहिजे की मी संविधानाच्या चौकटीमध्ये मला काम करायला पाहिजे आणि संविधानाला छेद जाईल, संविधान व्हायलेट होईल असं मी काय करणार नाही, असं काय माझ्याकडून होणार नाही. आणि जोपर्यंत इथलं राजकारण करणारा, इथं आपला प्रतिनिधी असेल, मंत्री असेल आणि नोकरशाह असेल,
किंवा सामान्य माणूस असेल, हे जोपर्यंत त्या संविधानाच्या चौकटीमध्ये, संविधान म्हणजे काय असं तुम्हाला बांधून ठेवलेलं नाही. चांगलं करा, सगळ्यांसाठी करा, सामाजिक न्यायाचं करा, समतेचं करा, हेच सांग म्हणजे ज्याला आपण सामाजिक कल्याणाचं उद्दिष्ट असं म्हणतो. जी, जी. सगळ्यांना त्याचे लाभ मिळू द्या, सगळ्यांना फायदा मिळू द्या. मला असं वाटतं की संविधानाच्या चौकटीमध्ये जोपर्यंत निर्णय होत नाहीत, अंमलबजावणी होत नाही, कृती होत नाही, व्यवहार होत नाही, तोपर्यंत अशा अंदाजपत्रकांना फार काय अर्थ राहणार नाही. किती पण मांडताना ते किती पण चांगलं असू द्या, पण त्याची अंमलबजावणी त्याहीपेक्षा महत्वाची आहे किंवा किंबहुना तेवढीच महत्वाची आहे. आणि ते सगळं बरोबर. करताना संविधानाप्रमाणे करा. तुम्ही अंदाजपत्रक संविधानाच्या चौकटीमध्ये तयार केलेलं आहे आणि तुम्ही ज्या अंतर्भूत गोष्टी करता, तरतुदी करता, बाबी ज्या तरतूद करता, त्या सगळ्या संविधानाच्या चौकटीमध्ये करता. आणि संविधान असं म्हणतं स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, सामाजिक कल्याण हेच करायचंय, दुसरं काही करायचं नाही. आणि त्याचं बरोबर. ऑलरेडी तुम्ही तरतूद केलेलं आहे. फक्त कार्यवाही करा, अंमलबजावणी करा आणि ती करताना सिन्सिअरली, ऑनेस्टली, रिग्युलसली करा. एवढीच त्यामध्ये अपेक्षा आहे. आणि ते तुम्ही जी. केलात की मग सादर केलेलं अंदाजपत्रक आणि अंमलबजावणी केलेलं अंदाजपत्रक यामध्ये काय फारकत आपल्याला दिसते किंवा त्या संदर्भातलं काही एक सांशकता निर्माण होऊ शकते एक सामान्य माणूस म्हणून. तर ती सांशकता, ती जी सस्पिशियस बाब आहे ती गळून पडेल किंवा रद्दबातल ठरेल आणि मग खऱ्या अर्थाने एक जी. विश्वास निर्माण होईल, एक खात्री जी, निर्माण जी. होईल. जे त्यामध्ये आहे ते सगळंच्या सगळं कार्यवाहीमध्ये येणार आणि ज्या उद्देशानं, उद्दिष्टानं ते अंतर्भूत केलेलं आहे, ते प्रत्यक्ष सत्यात उतरणार, प्रत्यक्ष आपल्याला बघावयास मिळणार, हे त्यामधून लक्षात येईल. आणि जी, जी. म्हणून जसं तुम्ही संविधानाच्या चौकटीमध्ये अंदाजपत्रक तयार करता, अंदाजपत्रकाचा भाग म्हणून ज्या तरतुदी करता त्या करा. ज्याकडे कमी आहे तिकडे अजून वाढीव लक्ष द्या. वर्तमान सामाजिक आर्थिक प्रश्न काय आहे ते बघा. सामान्य नागरिक हा तुमच्या अंदाजपत्रकाचा केंद्रबिंदू ठरवा आणि सगळ्या तुमच्या निर्णयाचे, कृतीचे, व्यवहाराचे फायदे, लाभ हे सामान्य माणसापर्यंत कसे पोहोचू शकतील याची व्यवस्था करा. त्यासाठी तुम्ही सिन्सिअर, ऑनेस्ट, रिग्रस, जागरूक राहा. एवढं जर केलं तर मला जी. वाटत नाही की अंदाजपत्रक काही म्हटलं तरी ते फेल होऊ शकत नाही, अयशस्वी होऊ शकत नाही. म्हणजे अंदाजपत्रक चांगलं असतं, अंमलबजावणी करणारे जर चांगले नसतील तर ते म्हणजे तेच असू शकतं. आणि बाबासाहेब जी, सर म्हणायचे जी. संविधान किती पण चांगलं असू द्या, अंमलबजावणी करणारा माणूस जर चांगला नसेल तर त्या संविधानाला अर्थ नाही. तेच बाबासाहेबांचं विधान इथं लागू पडतं. बरोबर. अंदाजपत्रक किती जरी चांगलं असलं, जर कार्यवाही नाही झाली, अंमलबजावणी नाही केली, तर मग ते अंदाजपत्रक जी. कुचकामी ठरू शकेल, निरुपयोगी ठरू शकेल. तसं होऊ न देता आपण संविधानाच्या चौकटीमध्ये केलेलं अंदाजपत्रक, संविधानाच्या चौकटीमध्ये कार्यवाही अंमलबजावणी करावी. एवढं साधं, सोपं, सरळ आहे. ते केलं तर जी. बरेच प्रश्न आपले सुटतील आणि खऱ्या जी. अर्थानं सामाजिक कल्याण साध्य करण्यासाठी मदत होईल. सामान्य नागरिक हा केंद्रबिंदू होईल असं मला वाटतं. जी. धन्यवाद सर. या विषयावर आपण खूप सुंदर आपलं विश्लेषण केलं आहे आणि अर्थतज्ञ म्हणून आपण जी कळकळ व्यक्त केली, तळमळ व्यक्त केली, ही फार महत्त्वाची आहे. कारण अंदाजपत्रकं सादर केले जातात, मात्र अंमलबजावणी होत नाही. झाडं लावले जातात, जगवल्या जात नाहीत. मात्र झाडं लावण्याची संख्या आपल्याला सांगितली जाते, 5 करोड झाडं लावली. जगवली किती हे जास्त महत्त्वाचं आहे. अर्थ बजेट सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहोचेल याच्यासाठी काही कृती आराखडाही सरकारने आखला पाहिजे आणि दबाव जे काही मंत्री किंवा ज्यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे, मग ती कार्यपालिका, विधायिका या दोघांची ती जबाबदारी आहे. ह्या स्कीम असतील, धोरणं असतील ते साधारण लोकांपर्यंत पोहोचवण्याची. आज आपण आलेले आहात आणि 2022-23चं जे आर्थिक बजेट आहे, अंदाजपत्रक आहे, त्यावर आपण मार्गदर्शन केलं. एम-एन-टीच्या वतीने सर मी आपले आभार व्यक्त करतोय. आपण असेच भेटत राहूया. परत भेटूया आपण एका नवीन विषयासह. धन्यवाद. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद. द्या विश्रांती. मात्र आज 8:30 वाजता प्राईम टाईम विचार विमर्शवर एक कार्यक्रम आयोजित केलेला असतो. तो 8:30 वाजताचा कार्यक्रम आपल्याला आवर्जून बघायचा आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती लिंक असेल ती शेअर करायची आहे. परत भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत आम्हाला द्या विश्रांती. धन्यवाद.